महाराष्ट्राला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाल्याला पूर आला आहे। दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 ते 5 दिवस राज्यामध्ये अशीच परिस्थिती राहणार आहे। हवामान विभागाच्या या नव्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली आहे। हवामान विभागाकडून महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। हवामान खात्यानं आज रात्री राज्यातील निम्म्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे। सध्या बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनच्या वाऱ्यांना बळकटी मिळत आहे। यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे। मान्सूनचा पट्टा सध्या मध्य भारतातून महाराष्ट्रावर सरकला असून विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या भागात तो सक्रिय आहे। यामुळे कोकण व घाटमाथ्यावर जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार तर रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार तर पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात हलक्यातील मध्यम पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे, तर नांदेड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार तर यवतमाळ, चंद्रपूर, वाशिम या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। हवामानात बदल होऊ शकतात। हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या।